उद्या संध्याकाळी 4 वाजता तिन्ही विधेयकांवर मतदान होणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती। आज आणि उद्या मिळून 12 तास विधेयकावर चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेला संबोधित करणार। लोकसभेमध्ये संविधान सुधारणा विधेयक सादर, तर विधेयकाच्या बाजूने 251 आणि विरोधात 185 मतं पडली, तर विधेयक सादर करण्यासंदर्भात 436 खासदारांचं मतदान। देशात जनगणना जातनिहायच होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत ग्वाही। अखिलेश यादवांसह विरोधकांनी केले होते जनगणनेसंदर्भात प्रश्न उपस्थित। धर्माच्या आधारावर आरक्षण घटना विरोधी, यामुळे मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नाही। अमित शहा यांची संसदेमध्ये स्पष्टोक्ती। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार। 12 मे रोजी संध्याकाळपासून मतमोजणी, तर 23 एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात। अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांचीही लवकरच निवडणूक होणार। निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार। मुंबईतल्या चांदिवली विधानसभेतील ईव्हीएमची फेरतपासणी सुरू। ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा आरोप। न्यायालयाच्या आदेशानुसार ईव्हीएम चाचणी। काँग्रेसमधील कोंडीमुळे आमदार नितीन राऊत नाराज असल्याची माहिती। समर्थकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी न दिली गेल्यामुळे राऊत राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये। भुंदबाबा अशोक खरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती। व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासात उघड। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू। आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती लागले। आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। टीसीएस प्रकरणातील आरोपींचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन समोर। HR मॅनेजर निधा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहनिशशी कनेक्शन असल्याचा संशय। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे, तर टीसीएस कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली गंभीर दखल। मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर कॉन्सर्टमधल्या ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक। ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती। राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। शासनाकडून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आदेश, तर उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी। नागरिकांनी काळजी घेण्याचं करण्यात आलं आवाहन। मलेशियाच्या दिशेने जाणारी प्रवाशाची बोट अंदमान समुद्रामध्ये उलटली। 250हून अधिक लोक अद्याप बेपत्ता। बोटीतील प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती। इस्रायलच्या लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता। इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता, तर युद्धविराम करारामध्ये लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील। हॉर्मुझवरून इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा, तर अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेची युद्धनौका आणि जहाजं बुडवणार, इराणची धमकी। अमेरिका इराणकडे अतिरिक्त सैन्य पाठवणार, इराणनं दिली अमेरिकेनं दिली इराणला धमकी।
इराणने गुप्तपणे चीनी गुप्तचर उपग्रह खरेदी केल्याचा दावा, तर इराणने TEE-010B नावाचा उपग्रह मिळवल्याची ही माहिती. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र फेटाळला दावा.